नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर थोडीशी चर्चा करूया. मी तुम्हाला एक प्रसंग सांगेन. एक असा कार्यक्रम होता ज्या कार्यक्रमात मी गेलेले होते आणि त्या ठिकाणी बऱ्याच महिला प्रतिनिधी होत्या, लोकप्रतिनिधी आणि पुरुष लोकप्रतिनिधी देखील होते. फोटोसाठी आम्ही उभे राहिलेले असताना आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर महिला असं साईडला सरकायचं बघत होत्या फोटोमधून, की पुरुष आले तर साईडला सरकूया. तर मी विचार केला की म्हणजे का असं असेल ना. तर मी त्यांना म्हटलं की थांबा ना, तुम्ही काढून घ्या फोटो. तर त्या म्हटल्या की नाही आता ते सगळे आलेले आहेत. त्याच्यावरून मला एक लक्षात काय आलं की आम्ही अधिकारी असल्यामुळे आम्ही ट्रेनिंग घेऊन आलो आहे. ट्रेनिंग घेतो आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर कुठंतरी आम्हाला पुरुषांच्या खांद्यावर खांदा लावून काम करण्याची आमच्यात तयारी होते मानसिक. पहिल्यांदा आम्ही पण असंच थोडंसं घाबरून करायचो, परंतु ट्रेनिंग नंतर मात्र आम्ही ते सगळं विसरून गेलो. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महिला आरक्षण हे महिलांची स्थिती सुधारण्यासाठी खरं तर पूर्णपणे उपयोगी पडलेलं नाही आहे. कारण महिलांना आतून ट्रेनिंग नाही आहे, घरातून ट्रेनिंग नाही आहे. आपण आज जर बघायला गेलं तर शाळेमध्ये मुली इतक्या हुशार असतात. आपण 10वीच्या बोर्डमध्ये बघितलं तर मुली टॉपर असतात, 12वीमध्ये बघितलं मुली टॉपर असतात, प्रत्येक स्पर्धेमध्ये मुली टॉपर असतात. मग एक जोक फिरतो की एवढ्या सगळ्या ज्या हुशार मुली होत्या त्या गेल्या कुठे, खरंच कुठे जातात. आम्हालाही आश्चर्य वाटतं. माझ्या स्कूलचं गेट टुगेदर झालं होतं. त्या गेट टुगेदरमध्ये मी बघितलं होतं की 1958 पासून सुरू असणारी माझी शाळा, ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आम्ही अधिकारी महिला होतो आणि खूप कमी प्रमाणामध्ये अशा काही महिला होत्या की ज्यांनी काहीतरी लाईफमध्ये केलं. मला हे नाही म्हणायचं की हाऊसवाईफ झालेल्या आहेत किंवा त्यांनी त्यांची मुलं घडवली तर त्यांनी काही केलं नाही. पण ज्या महिलांना असं वाटतं की आम्ही काही करू शकलो नाही, अनेक महिला आज व्यक्त होतात वयाच्या 50मध्ये की आम्ही आयुष्यामध्ये काही करू शकलो नाही. तर ती कुठेतरी गिल्टची भावना तुमच्या मनामध्ये आहे म्हणून तुम्हाला असं वाटते. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा तुमचं आयुष्य एकदा सॅक्रिफाईस करायला विचार करता की नाही मी माझं सोडून देणार क्षेत्र आणि मी घरामध्ये सगळं बघणार, बघितलं पाहिजे. आम्हीही घरातलं सगळं बघतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या स्वप्नानं तिलांजली द्या. आज आपण या सगळ्याची चर्चा का करत आहोत? कारण आता नुकतंच भारतीय लोकसभेचं संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. आता या अधिवेशनामध्ये ह्यावेळेला पुन्हा डिलिमिटेशन बिलाची चर्चा सुरू झाली आहे आणि होपफुली ते डिलिमिटेशन बिल पास होईल. आता डिलिमिटेशन बिलामध्ये काय आहे आपण सगळ्यांनी सगळीकडे बघितलेलं आहे की काय चालू आहे. आता लोकसभेच्या जागा आहे ही 131वी घटना दुरुस्ती आहे. लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या वाढून आपल्या 33% आरक्षणामध्ये जाणार आहेत. आणि महत्त्वाचं डिलिमिटेशनमध्ये काय आहे तर तुमच्या राज्याची जी लोकसंख्या आहे त्याच्या आधारावर तुम्हाला त्या लोकसभेच्या जागांचं देखील अलॉटमेंट केली जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रीजिंग होऊन जाईल. आता हे फ्रीजिंग होऊन जाईल म्हणजे काय, प्रत्येक राज्याला त्याचा कोटा ठरवून दिला जाईल आणि त्यानुसार लोकसभेच्या जागांचं वाटप होईल. आत्तापर्यंत महिला आरक्षण जे होतं ते पंचायत राजपर्यंत होतं किंवा प्रशासकीय सेवेमध्ये होतं. आता हेच आरक्षण पुढच्या टप्प्याला जाऊन लोकसभा आणि विधानसभेमध्ये येऊ घातलेलं आहे. खरोखरच जर का एक बेस आपण बघत गेलो तर आपण 1950 साली प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्वीकार केला. त्यानंतर किती वर्ष लागली महिला आरक्षणाच्या बिल येण्यासाठी. आणि ही जी आपली घटना दुरुस्ती आली, पंचायत राजची घटना दुरुस्ती जी आली, त्यांनी कुठंतरी महिलांना तळागाळातून वर आणलं. सरपंच पद असेल, सभापती पद असेल, या ठिकाणी महिलांना आरक्षण मिळत गेलं. पण आपण जर बघितलं तर महिलांचं कार्यक्षेत्र सरपंच म्हणून जेव्हा येतात तेव्हा सगळीकडेच पसरतं, पूर्ण गावामध्ये असतं. परंतु जर का तुम्ही महिलांचं मॅक्झिमम कार्यक्षेत्र बघितलं तर कुठंतरी सभापतीपद हे महिला आणि बाल विकास क्षेत्रासाठीच राखीव दिलं जातं त्यांना. आणि मग त्यांच्याकडून हीच अपेक्षा केली जाते की महिलांसाठी काम महिला क्षेत्रातून केलं जावं. म्हणजे एक प्रकारे महिला कुठेतरी अशा एका छोट्याशा गोष्टीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत की तुमचं एवढंच कार्यक्षेत्र आहे आणि तुम्ही एवढंच काम करायचं आहे. मग तुम्हीच बालकांचा विकास करा, तुम्हीच महिलांचा विकास करा. महिलांचा विकास करणं हे फक्त महिलांचं काम नाही आहे, हे पूर्ण समाजाचं काम आहे. म्हणून आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि पहिल्यांदा जर महिलांना या गोष्टीची जाणीव झाली तरच कुठेतरी त्याची जाणीव समाजाला होईल, कुठेतरी पुरुषांना होईल, घरातल्या मुलांना होईल. पण आज तसं न होता काय होतं की आपल्या घरातच आपण स्त्रियांना तेवढी किंमत देत नाही. आणि मग त्या स्त्रियांचं काय होतं, घरामध्येच त्यांचा आत्मविश्वास एवढा खालच्या लेवलला जातो की त्यांना बाहेर समाजात जाऊन काम करण्याची संधी जरी मिळाली तरी देखील त्या तेवढा इफेक्टिव्हली काम करू शकत नाहीत. तुम्हाला एका पिक्चरमधला प्रसंग आठवत असेल की आरक्षण आल्यामुळं तो जो हिरो असतो तो तिला म्हणत असतो की तुला माहिती आहे का आजूबाजूचं, आता तुला इलेक्शनला उभं राहावं लागेल. तर ती म्हणती नाही मला काही जमणार नाही, हे तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही बघून घ्या. तर तो म्हणतो अगं तुला काय कळतं की नाही, तू बघितलं पाहिजेस आजूबाजूला काय चालू आहे. मग तुला माहिती आहे का की उभं राहिलीस तू तर तुझ्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. तर ती म्हणती भारताचे राष्ट्रपती आपल्या आजूबाजूला असतात का.
म्हणजे असं नाही आहे की स्त्रियांना कळत नाही. राष्ट्रपती आजूबाजूला नसतात हे तिला समजतं, पण ती त्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारती की आमटीमध्ये मसाला किती घालतात तुम्हाला माहिती आहे का? पुरण कसं वाटतात माहिती आहे का? पोळी न फुटता पुरणाची पोळी तव्यात कशी टाकतात तुम्हाला लोकांना माहिती आहे का? दम बिर्याणीला दम कसा दिला जातो आणि किती वेळात दिला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? हे सगळं महिलांचं कार्यक्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये महिलांनी मास्टरी मिळवलेली आहे. म्हणजे महिलांनी जर ठरवलं लहानपणापासून आपल्या मुलींना देखील तेवढी संधी द्यायची, तर मास्टरी मिळवणं काहीच अवघड काम नाही आहे. पण अचानकपणे काय होतं, आरक्षण आलं, चला शोधून काढा महिला, ह्या महिलांना आरक्षण देऊन टाका. मग त्या महिलांची मेंटॅलिटी आहे का, काम करण्याची क्षमता आहे का, हा सगळा मुद्दा कुठेही विचार न करता आरक्षण दिलेलं आहे म्हणून एक प्रकारे तुम्हाला संधी मिळालेली आहे असं त्याचा अर्थ होतो. पण तसं न होता जर आत्ताच्या ह्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं, आत्ता हे डिलिमिटेशन बिल आलं आणि ते मंजूर झालं, तर खरोखर ज्या महिला कर्तृत्ववान आहेत, ज्यांनी राजकारणात भरपूर काम केलेलं आहे, समाजासाठी काम केलं आहे, समाजाची जाण आहे, अशा महिलांना जर संधी मिळाली आणि त्या महिलांनी स्वतःला त्यासाठी इलिजिबल समजलं पाहिजे. पहिल्यांदा कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की तुम्ही त्यासाठी कॅपेबल आहात, तुमची ती क्षमता आहे ती गोष्ट करण्याची. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपलं लग्न होतं त्यावेळेला आपल्याला वाटतं ना आपल्याला मूल झालं पाहिजे, कारण का की आपण काय म्हणलेलं असतं की ती क्षमता माझीच आहे. हेच जर तुम्ही स्वतःसाठी पण म्हणत गेला की आज हे रिझर्वेशन जे मिळणार आहे किंवा हे जे मिळणार आहे माझ्या हक्काचं आहे आणि ते मिळवण्याची माझी क्षमता आहे, तर नक्कीच चांगल्या स्त्रियांना ती संधी मिळेल, ज्यांनी समाजात काम केलेलं आहे, ज्यांनी महिलांसाठी मुलांसाठी काम केलेलं आहे. अशा जर लोकांना संधी मिळाली, अशा महिलांना जर संधी मिळाली, तर ह्या आरक्षणाचा कुठंतरी आपल्याला चांगला फायदा घेता येईल आणि मग ते विचारण्याची वेळ येणार नाही की सगळ्या हुशार मुली गेल्या कुठे. तर मला असं वाटतं की आजकाल जे काही यंग मुली आहेत ज्या एवढ्या ॲक्टिवली बोलतात सगळीकडं, तर त्यांनी अशीच स्वतःची ऊर्जा मेंटेन करावी आणि कुठंतरी आपल्याला समाजाशी काम करण्याची संधी मिळाली तर ती मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा आणि हाच विचार समाजाने देखील करावा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.